पॉईंट सिकॅन्ट अँड टँजंट महत्वाचा भाग आहे, समजून घ्यायचं कारण याच्यावर बराचसा भाग पुढचा या ठिकाणी आधारित आहे. पहिल्या आकृतीकडे लक्ष द्या. काय केलेलं आहे, पी सेंटर असलेलं सर्कल काढलेलं आहे आणि एल ही एक रेषा काढलेली आहे. यांच्यामध्ये कॉमन काही नाही. ह्या दोन्ही डायग्राम ह्या पूर्णपणे भिन्न आहे. नो कॉमन पॉइंट, नो कॉमन पॉइंट बिटवीन सर्कल अँड लाईन. ओके, सर्कल आणि लाईन याच्यामध्ये कुठलाही कॉमन पॉइंट या ठिकाणी नाहीये. सर्कल वेगळी आयडेंटिटी दाखवते, लाईन वेगळी आयडेंटिटी दाखवते. दुसऱ्या डायग्राम मध्ये, दुसऱ्या डायग्राम मध्ये परत पी सेंटर आहे. ही एल रेषा थोडीशी अलीकडे आलेली आहे. कुठपर्यंत आलेली आहे, सर्कलवर आलेली आहे. आणि आता ती काय करते, सर्कलवर असणाऱ्या एका बिंदूतून या ठिकाणी जाते. म्हणजे आता देर इज अ कॉमन पॉइंट बिटवीन सर्कल अँड लाईन, which is point Q. At that time या एल रेषेला टँजंट असं म्हटलं जातं. इफ देर इज ओनली वन कॉमन पॉइंट बिटवीन सर्कल अँड लाईन, then that line is called as the tangent to the circle. त्या लाईनला टँजंट असं या ठिकाणी म्हणलं जातं. कंडिशन काय आहे, वर्तुळ आणि ती रेषा याच्यामध्ये फक्त एक आणि एकच या ठिकाणी बिंदू कॉमन असणं गरजेचं आहे. इट इज कॉल्ड ॲज द टँजंट ऑफ द सर्कल, ऑफ दॅट सर्कल. म्हणजे आता ही लाईन एल इज टँजंट टू सर्कल पी, सर्कल विथ सेंटर पी. नंतर आता काय झालेलं आहे, ही थोडी लांब होती, ही वर्तुळावर घेतलेली, ही अजून आत घेतलेली. सर्कल तेच आहे, रेषा पण तीच आहे, पण आता काय झालं, देर इज टू पॉइंट which are common to circle and line, then that line is called as a secant of the circle. आता या रेषेला secant असं म्हटलं जातं. आता बघा, नुसता ए इथपर्यंत ए आणि बी याचा विचार केला तर याला कॉर्ड म्हटलं जातं. बरोबर आहे. सेगमेंट जॉइनिंग द टू पॉइंट्स which are on the circle is called as a chord. आपण 9वी मध्ये आणि सुरुवातीला अभ्यास केलेला आहे. पण हे कॉर्ड जेव्हा वर्तुळाच्या बाहेर जातात आणि लाईनचं रूप घेतात त्यावेळेला त्याला सिकॅन्ट असं म्हटलं जातं. इथं काही कॉमन नाही आहे, इथं एक बिंदू कॉमन आहे म्हणून याला टँजंट म्हणायचं. आणि इथं दोन बिंदू कॉमन आहेत, पण या प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेगमेंट नाही आहे, ही लाईन आहे. एल इज द लाईन which intersect the circle in two different points P and Q, then this line L is called as the secant of the circle. This line L is common or intersecting at only one point to the circle which is Q, then it is called as a tangent. And इथं काहीच नाहीये, ह्या दोन्ही डिफरंट आकृत्या आहेत त्यामुळे यांना काहीही म्हटलं जात नाही. नो कॉमन पॉइंट बिटवीन सर्कल अँड लाईन. देर इज ओनली वन कॉमन पॉइंट विच इज Q, then this line L is called as a tangent. And here two common points A आणि B हे फक्त कोणाला, वर्तुळ आणि रेषेला, बाकी कुठला विचार करायचा नाही. देन दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ सिकॅन्ट ऑफ द सर्कल. तर अशा पद्धतीने या तीन गोष्टी या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला सांगता येतं की एखादा डायमीटर हा हळूहळू आपण या ठिकाणी जर तो वर्तुळाच्या खाली किंवा वर जर नेला तर तो या ठिकाणी टँजंट कसा होतो आणि ते दोन पॉइंट एका पॉइंट मध्ये कसे रूपांतरित होतात ह्याची एक ऍक्टिव्हिटी, ती ऍक्टिव्हिटी आता आपण पाहणार आहोत. अ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर O, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी काढलेलं आहे. ड्रॉ रेडियस ओपी रेडियस या ठिकाणी दाखवली. ड्रॉ अ लाईन AB which is a perpendicular on OP, या ठिकाणी हा सेंटर झाला आणि ही OP परपेंडिक्युलर ऑन AB या ठिकाणी दाखवलेली आहे. इट इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट A आणि B मध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट आहे.
इमॅजिन द लाईन स्लाइड टुवर्ड्स पॉइंट पी. ही लाईन हळूहळू पी या बिंदूकडे चाललेली आहे. या बाजूला घेतो कारण मला इथं काही दाखवायचंय नंतर. त्यानंतर काय होणार आता, समजा ही लाईन इथं आली, इथं आली, याला मी A1 नाव दिलं, याला B1 नाव दिलं, याला O1 नाव दिलं. परत इथं परपेंडिक्युलर आली, हीच लाईन परत इथं आली. आता हा A2 झाला बिंदू, हा B2 झाला, हा O2 झाला, हा परत परपेंडिक्युलर झाला, हीच लाईन या ठिकाणी आली. आता परत परपेंडिक्युलर झाला आणि आता काय झालं, A1 किंवा काय जो बिंदू येईल तो AN चं अस्तित्व हे BN च्या अस्तित्वा इतका झालं आणि एकच P नावाचा पॉइंट या ठिकाणी आला. बघा मी काय काढलं होतं, एक लार्जेस्ट रेडियस असलेलं वर्तुळ काढलं, त्याच्यानंतर A आणि B असे दोन पॉइंट्स या ठिकाणी घेतले, त्यातून जाणारी एक रेषा काढली. ही रेषा घेताना OP ला परपेंडिक्युलर अशी रेषा घेतली. नंतर काय केलं, या बाजूकडून मी P कडे चाललो, जात असताना या पद्धतीने A1 B1 ही रेषा घेतली, A2 B2 ही रेषा घेतली, हळूहळू P कडे गेलो. P कडे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की हा जो A बिंदू आहे आणि हा जो B बिंदू आहे यांचं अस्तित्व हळूहळू हे एकत्र होत गेले आणि तेच बिंदू म्हणजे P म्हणजेच काय आहे या ठिकाणी A आणि B हे दोन बिंदू, याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला P बिंदू सांगता येतो. तर अशा पद्धतीने एका सिकॅन पासून आपण टँजंट पर्यंतचा प्रवास हा या पद्धतीने करू शकतो आणि अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगता येते. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज अ टँजंट थेरम. हा याच प्रॉपर्टीला टँजंट थेरम असं या ठिकाणी म्हटलं जातं. सो इट इज क्लिअर दॅट the tangent at any point of the circle is perpendicular to the radius of that point. आता OP रेडियस आहे, P हा टँजंट बिंदू आहे, त्यामुळे OP इज परपेंडिक्युलर ऑन, याला टँजंट P, याला आपण टँजंट P म्हणलं, नाव दिलं या रेषेला, तर OP इज परपेंडिक्युलर ऑन टँजंट P असं या ठिकाणी आपल्याला म्हणताय. त्यानंतर टँजंट थेरम दिलेला आहे, पण तो फॉर मोर इन्फॉर्मेशन दिलेला आहे, तो फक्त या ठिकाणी तुम्ही वाचून ठेवा. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ऍक्च्युली OP ही रेडियस आहे आणि OP बिंदू हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टँजंट आहे, त्यामुळेच OP इज परपेंडिक्युलर ऑन टँजंट असं आपल्याला सांगता येतं. दिस इज अन इनडायरेक्ट प्रूफ ऑफ द थेरम आणि ते फॉर मोर इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा वेळ मी फारसा न घेता या ठिकाणी त्याचा जो कॉन्व्हर्स आहे त्या कॉन्व्हर्स कडे या ठिकाणी मी जातोय. त्याच्या अगोदर विच थेरम डू वी यूज इन प्रूव्हिंग द हायपोटेनियस इज द लॉंगेस्ट साइड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. कोणता थेरम आपण वापरू शकतो की जो थेरम प्रूव्ह करू शकतो की हायपोटेनियस इज द लॉंगेस्ट साइड ऑफ द राईट अँगल. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण पायथागोरस थेरमचा जर वापर केला तर पायथागोरस थेरम आपल्याला असं सांगतो की लॉंगेस्ट साइडचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो आणि लॉंगेस्ट साइड समोरचा कोन म्हणजे मोठा सगळ्यात आणि त्यामुळे तो 90 डिग्री असतो. त्यामुळे लेटेस्ट रिकॉल मध्ये मी उत्तर सांगितलेलं आहे तुम्हाला, परंतु ते काळजीपूर्वक या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर आपण कॉन्व्हर्स ऑफ द थेरम कडे जाणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा जो थेरम आहे तो फॉर मोर इन्फॉर्मेशन साठी आणि तो परीक्षेला विचारला जाणार नाही, परंतु कॉन्व्हर्स मात्र या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. सो कॉन्व्हर्स ऑफ द टँजंट थेरम काय सांगतो, कॉन्व्हर्स स्टेटमेंट काय आहे, अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट. अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की L ही टँजंट आहे सर्कल M ला. गिवन काय आहे, M इज द पॉइंट which is center of the circle, MN is the radius, N is the point of contact, line L is perpendicular on MN. हे given आहे. टू प्रूव्ह काय सांगितलं आपल्याला, लाईन L is tangent to circle. आता हे प्रूव्ह करत असताना किंवा हे आपल्याला दाखवत असताना आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागणार आहे. पहिली कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करावी लागणार आहे. टेक एनी पॉइंट P other than N on line L, draw segment MP. काय केले बघा कन्स्ट्रक्शन मध्ये, टेक एनी पॉइंट P which is other than N, which is
other than N on line L आणि join NP इथपर्यंत कन्स्ट्रक्शन आपण करून घेतले. आता MN इज परपेंडिक्युलर असल्यामुळं या ठिकाणी आपण हे परपेंडिक्युलर घेऊ शकतो. आता प्रूफ कडे जायचे आपल्याला. प्रूफ येत असताना आता या ठिकाणी इन अ ट्रायंगल हे पुसतोय, आता ह्याची काही गरज नाहीये. इन अ ट्रायंगल MNP angle N is a right angle, it is given right angle हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर जर हा राईट अँगल असेल, therefore as N is right angle, segment MP is the hypotenuse of that triangle, right angle triangle. ओके. जर हा N राईट अँगल असेल तर MNP हा राईट अँगल ट्रायंगल झाला, म्हणजेच MP हा काय झाला या ठिकाणी हायपोटेन्यूस झाला. जर MP हायपोटेन्यूस असेल सेगमेंट MP, तर तो सगळ्यात मोठी बाजू असणार आहे, म्हणजेच MP ची किंमत ही रेडियस MN पेक्षा जास्त असणार आहे. ओके. कारण आपण आत्ताच पाहिलेलं आहे की जर समजा हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर ही बाजू सगळ्यात मोठी असते. या बाजूचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे रेडियस आपल्याला दिलेली आहे MN, म्हणजेच MN पेक्षा MP काय झाली, मोठी झाली. म्हणजेच या ठिकाणी सेगमेंट MP इज ग्रेटर दॅन सेगमेंट रेडियस, म्हणजेच काय झाली सेगमेंट MN. ओके. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. सेगमेंट MP इज ग्रेटर दॅन सेगमेंट MN. As आता MN काय रेडियस आहे, MN इज द रेडियस, therefore point P cannot be on the circle. म्हणजे आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जर हा P बिंदू सर्कलवर यायला हवा असेल, पाहिजे असेल, तर तो पुन्हा इतका पाहिजे, रेडियस इतका पाहिजे. रेडियस काय MN आहे, परंतु आपण काय सिद्ध केलेलं आहे, MP ची किंमत ही MN पेक्षा जास्त आहे. MP ची किंमत MN रेडियस आहे. आपण काय पाहतो, सर्कलची डेफिनेशन एका ठराविक पॉइंट पासून फिक्स अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. मग आता जर P बिंदूची MP या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की लाईन नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट N इज which is on the circle, no other point except point N of the line L is on the circle. N शिवाय दुसरा कोणताही बिंदू या वर्तुळावर असू शकणार नाही. म्हणजे P तर असणार नाहीच, कारण MP ची किंमत ही जास्त आहे. सो लाईन L intersect the circle at only one point and that is N. that तो P मधून जाणं शक्य नाही, ती फक्त आणि फक्त N मधून जा. सो लाईन L इज टँजेंट टू सर्कल. आणि ज्या वेळेला एका बिंदूतून वर्तुळाला छेदणारी रेषा जाते त्यावेळेला आपण त्याला टँजेंट म्हणतो. त्यामुळं N रेषा ही टँजेंटच या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजेच अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस at its point on a circle is a tangent to circle. म्हणजे ह्या रेडियसचा जो हा बिंदू आहे हा या टँजेंट वरचा एकमेव बिंदू आहे. P असणं शक्य नाही, कारण MP ची किंमत ही MN च्या किमतीपेक्षा जास्त आहे आणि रेडियस MN असल्यामुळं MP वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू होईल, तो वर्तुळावरचा बिंदू होणार नाहीये. म्हणून तो टँजेंट टू सर्कल. मागच्या याच्यामध्ये आपण टँजेंट आणि सिकॅन्ट यांच्या व्याख्या डेफिनेशन्स पाहिजे. आता टँजेंट एखाद्या बिंदूमधून किती टँजेंट काढू शकतो याचा विचार करण्यासाठी ही थोडक्यात आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणता येईल. इन द फिगर B इज द पॉइंट ऑन द सर्कल विथ सेंटर A. हा सेंटर A या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि B हा वर्तुळावरचा कोणता एक बिंदू या ठिकाणी दिलेला आहे. द टँजेंट ऑफ द सर्कल पासिंग थ्रू B इज टू बी ड्रॉ. आपल्याला B मधून जाणारे टँजेंट या ठिकाणी काढायचे. आता किती आहेत त्याचा विचार, किती टँजेंट आपण काढू शकतो या B बिंदूतून जाणारे याचा विचार करायचा आहे. देयर आर इन्फिनाइट लाईन पासिंग थ्रू पॉइंट B. आता इथून जर पाहिलं तर आपल्याला या एका बिंदूतून असंख्य रेषा आपल्याला काढता येऊ शकतात, पण त्यातले टँजेंट किती याचा विचार आपल्याला करायचा आहे. विच ऑफ देम विल बी टँजेंट हा विचार करायचा. यातनं बघा मी या पद्धतीने काढली, या पद्धतीने काढली, या पद्धतीने काढली, या पद्धतीने काढली, असंख्य रेषा मी काढू शकतो.
पण या काढलेल्या इन्फानाइट लाईन्स मधली टँजंट कोणती आणि किती असू शकतात याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. कॅन द नंबर ऑफ टँजंट्स थ्रू बी मोर दॅन वन. मी स्वतःच प्रश्न विचारतो की या बिंदूमधून जाणाऱ्या एकापेक्षा जास्त मोर दॅन वन टँजंट मला काढता येतील का एकच काढता येईल याचा विचार या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आता हा झाला पॉइंट बी चे. पॉइंट सी which lies in the interior of the circle. So we cannot draw tangent to from this point. Point D lies in the exterior of the circle. Here also we cannot draw. Can you draw a tangent to the circle through point D? Here also C मधून तर आपण काढू शकत नाही. D मधून काढता येऊ शकतात का याचा विचार करायचा. If yes, परत बी मधून काढता येतात कारण बी हा वर्तुळाचा बिंदू आहे. डी मधून काढता येतात का? येस. याचं उत्तर आहे येस. एक्सटिरियर पॉइंट मधून आपण टँजंट काढू शकतो. किती त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. फ्रॉम द डिस्कशन आपण जर केलं आता डी बिंदू बी बिंदू मधून आपण पाहिलं की मोर दॅन वन टँजंट आपल्याला काढता येत नाही कारण एकच टँजंट काढता येईल. आता डी चा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला डी हा बिंदू जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येते की समजा या पद्धतीने आता हा बिंदू वर्तुळावर नाहीये परंतु या बिंदूतून जाणारी टँजंट काढायची. मग या पद्धतीने मी ही अशी एक टँजंट काढू शकतो आणि ही अशी एक टँजंट काढू शकतो. म्हणजे मला इथं कमीत कमी दोन टँजंट काढता येतात. हे या ठिकाणी फ्रॉम द डिस्कशन यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट two tangents can be drawn from the point which is in the exterior of the circle. इंटिरियर मधून आपण काढू शकत नाही. वर्तुळावरच्या बिंदूतून वन अँड ओनली वन टँजंट मोर दॅन काढू शकत नाही. फक्त एक आणि एकच टँजंट काढू शकतो. पण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून मात्र आपण दोन टँजंट या ठिकाणी काढू शकतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आता पुढचा आणि महत्वाचा भाग की हे जे दोन टँजंट मी या डी बिंदूतून काढतोय समजा डीपी आणि हा डी क्यू यांचे डीपी आणि डी क्यू यांच्या बाबतीमध्ये काय असेल का हे बरोबर असतील का डीपी इज नॉट इक्वल टू डी क्यू असेल. म्हणजे डीपी इज नॉट इक्वल टू डी क्यू असेल तर 2 पॉइंट डीपी हा डी क्यू पेक्षा मोठा असेल किंवा डीपी हा डी क्यू पेक्षा लहान असेल. 3 मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करायचा आहे. एक की डीपी आणि डी क्यू सारखे असतील का, डीपी हा डीक्यू पेक्षा मोठा असेल का डीपी हा डीक्यू पेक्षा लहान असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जर पॉइंट काढायचे म्हणलं तर आपल्याला सांगता येईल की इन द इंटिरियर असेल तर आपल्याला टँजंट काढता येत नाही. ऑन द सर्कल असेल तर ओनली वन टँजंट वी कॅन ड्रॉ. आणि जर एक्सटिरियर असेल तर 2 टँजंट्स कॅन बी ड्रॉ. अशा पद्धतीने 3. आता फक्त पुढचं आणि महत्वाचं की या 2 टँजंट कशा असतील त्या एकरूप असतील वेदर दे आर कॉन्ग्रुएंट और वेदर दे आर स्मॉल अँड लार्ज याचा विचार आपल्याला पुढच्या थेरम मध्ये या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे इथे या भागामध्ये आपण काय शिकलो की टँजंट टू द सर्कल वर्तुळावर असेल वर्तुळा त्या बिंदूतून फक्त एक आणि एकच टँजंट काढता येते. एखादा बिंदू वर्तुळाच्या आत असेल टँजंट काढता येत नाही आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून मात्र 2 टँजंट आपल्याला काढता येतात. आता त्या एकरूप आहेत का नाही त्याचा विचार आपल्याला पुढच्या थेरम मध्ये करायचा. अतिशय महत्वाचा आणि परीक्षेला वारंवार विचारला जाणारा थेरम टँजंट सेगमेंट थेरम. काय म्हणतो तो थेरम? टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले जे टँजंट आहेत ते एकरूप असतात असं आपल्याला सिद्ध करायला तो सांगतो. गिवन काय काय आता पुस्तकामध्ये जर थोडंसं पाहिलं तर ऑब्झर्व द अडजॉइनिंग फिगर राईट गिवन अँड टू प्रूव्ह तुमची तुम्ही लिहा. ड्रॉ रेडियस AP रेडियस A2 अँड कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ ऑफ द थेरम. गाळलेल्या जागामध्ये दिलेला आहे असा एक नवीन प्रकार या ठिकाणी थेरमच्या बाबतीमध्ये आलेला आहे तर तो काळजीपूर्वक लक्ष द्या. गिवन लिहायचंय म्हणून मी गिवन लिहून दिलेलं आहे. सर्कल विथ सेंटर A and external point D of the circle and 2 tangents through point D are touching at the point P and Q respectively. A वर्तुळाचं केंद्र आहे, D वर्तुळाचा बाह्य बिंदूतून आहे. यातून काढलेले DP आणि DQ हे 2 टँजंट या ठिकाणी दाखवले. काय प्रूव्ह करायचंय?
सेगमेंट डीपी म्हणजे जो झालेला आहे डीपी आणि डीक्यू हे एकरूप आहेत असं सिद्ध करायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय करायची, ड्रॉ एपी, ए क्यू आणि एडी हे तीन या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचे. आता गाळलेल्या जागातलं प्रूफ आहे म्हणून मी गाळलेल्या जागा या ठिकाणी रिकाम्या सोडलेल्या आहेत. काय म्हणतात ते पहिल्यांदा, इन अ ट्रायंगल पीएडी अँड ट्रायंगल क्यूएडी segment PA is congruent with segment PA is congruent with QA. इथं काढलेली जागा आहे, रेडिया ऑफ सेम सर्कल म्हणून एकरूप आहे. त्यानंतर सेगमेंट AD is congruent with segment AD, दोन त्रिकोणामधली कॉमन साइड आहे, त्या ठिकाणी कॉमन साइड व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे. त्यानंतर angle APD is equal to angle AQD is 90 degree, tangent theorem आत्ताच आपण पाहिलेला आहे. त्यामुळं PAD आणि QAD हे दोन त्रिकोण आता हायपोटेनियस साइड टेस्ट झाले, कारण काय झालं, ही जी बाजू आहे ही हायपोटेनियस आहे आणि ही साइड दोन्ही त्रिकोणातली ही बाजू या बाजूशी एकरूप आहे आणि हा हायपोटेनियस दोन्ही मध्ये कॉमन असल्यामुळं PAD आणि QAD हे राईट अँगल आहेत, म्हणून हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार या ठिकाणी हे आपल्याला एकरूप दाखवता येतात. एकदा दोन ट्रायंगल एकरूप झाले की सगळ्या बाजू आणि सगळे कोण एकरूप झाले. आपल्याला पाहिजे असणारी बाजू आहे डीपी इज कॉन्ग्रुएंट विथ डीक्यू, कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. परीक्षेत कदाचित गाळलेल्या जागा येणार नाही, थेरम डायरेक्ट स्टेटमेंट देईल, गिवन, प्रूव्ह, डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ या गोष्टी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. अतिशय काळजीपूर्वक हा थेरम करून ठेवायला हरकत नाही. प्रॅक्टिस सेट 3.1 4 एक्झाम्पल्स पहिल्या याच्यामध्ये दिलेले ते एक एकाचा विचार करू, म्हणून मी एक्झाम्पल लिहित नाही, तुम्ही पुस्तक जवळ घेऊन बसा. इन द adjoining figure, radius of circle with center C is a 6 centimeter. Radius is equal to 6 centimeter. Okay. Line AB is tangent at A. AB tangent at A. Answer the following question. First, what is the measure of angle CAB? Angle CAB and Y. जे रिझन थोडक्यात आपल्याला विचारले, याचं उत्तर आपण बघू. आता बघा, CAB आता काय आहे, हा या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, रेडियस ही या टँजेंटला परपेंडिक्युलर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण जर विचार केला तर या कोनाचं माप 90 डिग्री असणार आहे. त्यामुळे अँगल CAB इज ऑफ 90 डिग्री, टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस, टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. सो अँगल CAB is equal to 90 degree, tangent is perpendicular to radius, that is CP is perpendicular on AB. रेडियस ही या टँजेंट वर परपेंडिक्युलर आहे, किंवा आपल्याला असे लिहिता येईल की AB is perpendicular on CA. AB is perpendicular, tangent वर रेडियस परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं that is AB is perpendicular on CA अशा पद्धतीने, त्यामुळे हे माप आपल्याला 90 डिग्री लिहिता येईल. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न काय विचारला आपल्याला या ठिकाणी, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट C फ्रॉम लाइन AB? व्हॉट इज द डिस्टन्स of point C from line AB and Y. याचं पण रिझन आपल्याला द्यायला सांगितलंय. आता रेडियस किती दिली आपल्याला, 6 सेंटीमीटर दिली, म्हणजे CA किती झालं, 6 सेंटीमीटर झालं. जर CA 6 सेंटीमीटर असेल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अंतर जे आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB इज 6 सेंटीमीटर. आता हे कसं करायचंय किंवा कसा विचार करायचंय तर त्याचा विचार करूया. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट C फ्रॉम AB? C चं AB पासूनचं अंतर या ठिकाणी विचारलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन
distance between point C to tangent AB, किंवा त्यांनी जर लाईन दिला असेल तर लाईन लिहूया आपण, काही प्रॉब्लेम नाही. लाईन AB is equal to 6 centimeter, is equal to 6 centimeter. आता why it is 6 centimeter? Because या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की CA is nothing but perpendicular distance from point C to A, but CA is also radius of circle, and which is given as 6 centimeter. 6 सेंटीमीटर. आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी हे अंतर 6 सेंटीमीटर इतका आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचा विचार करूया. काय म्हणतात तिसऱ्या प्रश्नामध्ये? डिस्टन्स AB is equal to 6 centimeter. Find distance BC. Find distance BC. आता बघा, हे 6 सेंटीमीटर आहे, इकडे लिहितो मी. हे आता आपण कॅल्क्युलेट केलेले आहे 6 सेंटीमीटर आहे. परत काय म्हणतायत? 6 सेंटीमीटर AB आहे आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट BC. मग आता सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? पायथागोरस थेरम वापरावं लागेल. याचं उत्तर मिळेल. फ्रॉम फिगर angle CAB is equal to 90 degree. Therefore, triangle CAB is a right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, BC square is equal to AC square plus AB square. Which is equal to AC square, that is 6 bracket square plus 6 bracket square. 6 चा वर्ग 36 अधिक 36 बरोबर 72. म्हणून BC square is equal to 36 into 2. So BC is equal to 6√2 centimeter, and that is the answer. हे झालं तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगतात. आता चौथा प्रश्न, त्याचा विचार करूया, म्हणजे हे गणित संपेल आपलं. What is the measure of angle ABC and Y? What is the measure of angle ABC या कोनाचं माप किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की CAB या ट्रायंगल मध्ये AC आणि AB हे समान मापाचे. मग हे जर समान मापाचे असतील तर हा झाला आयसोसेलिस राईट अँगल ट्रायंगल. समान मापासमोरचे अँगल सुद्धा समान असतात, म्हणून या कोनाचं माप 45 झालं, या कोनाचं माप 45 झालं, आणि त्यामुळं या ठिकाणी ABC चं माप काय झालं? 45 झालं. आणि तेच या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. कसं लिहायचंय? फ्रॉम फिगर इन अ राईट अँगल triangle CAB segment AC is congruent with segment AB, which is equal to 6 centimeter. It is given, and therefore it is isosceles right angle triangle. Therefore, its measures are 45 degree, 90 degree triangle, and therefore triangle ABC
is of 45 डिग्री अँड दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला चारही प्रश्नांची उत्तरं परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. चारपैकी एखाद्या प्रश्नामध्ये 2 किंवा एखाद्यामध्ये 3 किंवा एखाद्यामध्ये 4 पैकी 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सगळे बेसिक कन्सेप्टवर आधारित एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडवलेली आहेत. त्यामुळे या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.